हे बेरोजगार युवक असतात, मात्र यांना पैसा पुरवतो कोण? एक तर तुम्हाला सांगतो की आपल्या शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये नशेडी लोक खूप झाले. खूप म्हणजे गांजा पिता गांजाचा उपयोग करून घेतात. बाकी सगळे नशेचे प्रकार करतात आणि ते मुलं साले रिकामटेकडे पोटे फिरतात इकडे तिकडे आणि ते सगळं काही चाकूसुरे चालले सगळे. हे काही बरोबर नाही ना. म्हणून हा सगळा जो प्रकार चालला आहे तर ह्या सगळ्या बटन आहे ते सगळे हे अशामुळे व्हायला लागलं. मी या ठिकाणी म्हणजे पोलीस डिपार्टमेंटला म्हणजे सूचना देईन त्यांना की तुम्ही कोणत्याही परिस्थिती अशा लोकांना तर तुम्ही ताब्यात घ्या आणि त्यांना सरळ करून टाका. हे तुम्ही सरळ केलं ना तरच त्या ठिकाणी हे असले प्रकार थांबतील. आणि हे लोक त्या ठिकाणी अशाच म्हणजे मुलींना त्रास देणे, मुलांना हे करणं हे सगळं चाललंय. हे होऊ नये. सगळं शहर शांत राहावं छत्रपती संभाजीनगर ही आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेशी आम्ही सतत सगळ्यांशी बोलत असतो. तुम्ही बाळासाहेबांचे कडवे शिवसैनिक आहात आणि हे तुमचं शहर आहे छत्रपती संभाजीनगर शहर लाडकं शहर आहे. मात्र या शहरात आता ह्या अशा खुनाच्या घटना, तस्करीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतायत. दुर्दैव आहे ते. म्हणजे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी हे शहर पूर्णपणे त्यांचा आशीर्वाद आहे या शहरावर. इतकं असताना सुद्धा त्या ठिकाणी आता मात्र असं वाटतंय ना की शिवसेना नाही आहे, उद्धवसाहेबांचं नेतृत्व आहे, लोक सोडून गेले उद्धवसाहेबांना वगैरे वगैरे. परंतु लोक म्हणजे पदाधिकारी, परंतु लोक आहे अजूनही. लोक उद्धवसाहेबांच्या बाजूने, शिवसेनेच्या बाजूने, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूने आहे. मग इतकं असताना सुद्धा त्या ठिकाणी हे लोक जे असे करतात मग त्या संतप्त खूप म्हणजे आमची खूप संतप्त भावना या ठिकाणी निर्माण होत्या. पण हे असे प्रकार त्या ठिकाणी करायला लागले आम्ही काही चूप असणार का हो? आमच्या मुलींना त्या ठिकाणी जर तुम्ही ते असे धर्मांतराच्या चक्करमध्ये टाकून हे करतात, ही कोण पोट्टी आहे? या पोट्टीला त्या ठिकाणी ताबडतोब हे केलं पाहिजे. हे कशामुळे करतात? आणि त्यांना ती मतीन नावाचा नगरसेवक आहे, तो नगरसेवक सपोर्ट करतो आणि त्यांचा बॉस जो आहे तो फक्त गप्पा मारतो, घोषणा करतो. कैसी रही मग आता अभी बता तेरे को कैसे रही. ह्या सगळ्या गोष्टीतून हे केलं पाहिजे. त्या इम्तियाज जलीलवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. MIM वरच कारवाई झाली पाहिजे. छत्रपती संभाजीनगर इतकं शांत होतं. इतकं शांत असताना कोणी 28 वर्ष आम्ही या ठिकाणी दंगल होऊ दिले नाही, काही होऊ दिले नाही. पण आता त्याच्यानंतर मात्र सगळे MIM आल्यानंतर सगळ्या सुरू झाले प्रकार. म्हणजे काय झालं, किती प्रकार आहे त्या नारेगावमध्ये ज्या प्रकारे त्या ठिकाणी चाललंय, भयानकच वाईट परिस्थिती आहे. ती सगळं त्या ठिकाणी इलिगल धंदे, अवैध धंदे, काय 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 सगळं चालतं. शिवसेनेत धाक संपला म्हणून. शिवसेनेचा धाक नाही. शिवसेना ज्यावेळेस उछल म्हणजे वाघासारखी आहे. वाघ ज्यावेळेस शांत बसतो नंतर असा छलांग मारतो ना तर त्याची छलांग मारण्याची वेळ आता आलेली आहे. दुसरा विषय असा आहे की 2014 पासून इम्तियाज जलील आमदार झाले, खासदार झाले, तेव्हापासून आपलं वाटतं का शहरामध्ये अशा घटनांमध्ये वाढ होते? काय वाटतं आपल्याला? हे मी सांगितलं ना तुम्हाला की 28 वर्ष मी 1990ला पहिला हिंदू आमदार झालो. 1990ला त्या दिवशीपासून 28 वर्ष एकही दंगल बिंगल होऊ दिल्या नाही. सगळं शहर शांत ठेवलं. सगळे भाईचाराने त्या ठिकाणी वागायचे सगळेजण. पण इम्तियाज जलीलची ही हैदराबादी संघटना इथे आल्यानंतर, OSCची हैदराबादी संघटना इथे आल्यानंतर मात्र सगळं सुरुवात झालेलं आहे. आणि ते आपलं प्रस्ताव पूर्ण वाढवण्यासाठी हे काही करायला लागले. म्हणजे इव्हन त्या ठिकाणी जे नशेडी लोक आहेत, म्हणजे जे काही अवैध प्रकार चालतात, बटणं विकणे, वाटेल तसं करणं, हे तिथून त्या ठिकाणी जास्त सुरुवात झालेलं आहे. मला या ठिकाणी स्पष्ट सांगायचं की त्या मुलींना, जी मुलगी आहे त्या मुलींनी ज्या काही आपल्या मुलींना धर्मांतरांच्या दृष्टीने जर हे केलं, प्रवृत्त केलं, ते मुलगी इथे पळून आली. म्हणजे आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये हे असे प्रकार चालतात. दुर्दैव आम्हाला असं वाटतं. जे छत्रपती संभाजीनगर इथं जबरदस्त चांगलं शांत हे होतं, लोक कशा इंडस्ट्री टाकतील इथे. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की कुठेतरी यांचा बंदोबस्त केला पाहिजे, पण MIMचा बंदोबस्त केला पाहिजे. मी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना सांगेल, आता तुम्ही त्या MIMच्या नादी लागू नका. आम्ही जे म्हणतो ना बी टीम, MIMच्या बिलकुल नादी लागू नका. तुम्ही ते नादी लागल्यामुळे त्या ठिकाणी सगळे प्रकार वाढले, त्यांना ताकद मिळत गेली. ती ताकद आता मिळू नये म्हणून मला स्पष्टपणे या ठिकाणी सांगायचं आहे की इम्तियाज जलीलवर कारवाई झाली पाहिजे आणि मतीनला तर जेलमध्ये टाकलं पाहिजे आधीच, कारण त्याच्या मुलीला संरक्षण दिलं या मुलीला म्हणून. खरे साहेबांच्या शैलीमध्ये भाजपला काय सल्ला राहील याच्यामध्ये? सांगितलं ना मी, भाजपला सांगितलं तुम्ही इम्तियाज जलीलच्या नादी लागू नका, MIMच्या नादी लागू नका. ते अजून मस्तीत येऊ लागले तुमच्या त्या सपोर्टमुळे. हे सपोर्ट त्या ठिकाणी तुम्ही आता देऊ नका अशी माझी विनंती आहे भाजपवाल्यांना. भाजप सपोर्ट करते समजा MIMला. आम्ही बी टीम म्हणतो ना प्रत्येक वेळेस. साहेब, नाशिक धर्मांतर प्रकरणातील जी मुख्य आरोपी आहे निदा खान, तिला काल छत्रपती संभाजीनगरात नाशिक आणि संभाजीनगरच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेली आहे.
काय एकंदरीत आपली प्रतिक्रिया संदर्भात? ज्या एरियातून या मुलीला अटक केलेली आहे तो एरिया त्या ठिकाणी जो आहे तिथे खूप अवैध धंदे चालतात आणि त्या अवैध धंद्यातून आणि मी तर नाशिक पोलिसांनी संभाजीनगरच्या पोलिसांना धन्यवाद देईल की त्यांनी हुडकून तरी काढलं, त्या मुलीला हुडकून तरी काढलं. पण असा प्रकार त्या ठिकाणी ती मुलगी जाऊन त्या ठिकाणी ज्या हिंदू मुली असतात TCS मध्ये काम करणाऱ्या त्यांना जर अशा तर हा खूप संतापजनक भाग आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेन की अशा मुलींना त्यांच्याबरोबर कोण आहे अजून, आणि त्या मतीन नावाचा जो नगरसेवक आहे MIMचा त्याला तर ताबडतोब अटक झाली पाहिजे. नाही अटक झाली तर आम्ही त्याला सरळ करून टाकू. एक दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे जे बॉस आहे इम्तियाज जलील, ते इम्तियाज जलील म्हणजे त्यांना आधीच छत्रपती संभाजीनगरचा तर राग आहे या लोकांना मुद्दाम. मग ते छत्रपती संभाजीनगर जर असेल तर त्या ठिकाणी कुठेच प्रकरण कुठल्याही गोष्टी होऊ शकत नाही. पण ते औरंगाबाद म्हणून त्या ठिकाणी हे नाटक चाललं त्यांचं, आणि त्याच्यातच ही मुलगी त्या ठिकाणी ते हे केलं आणि तिला संरक्षण दिलेलं आहे. हे संरक्षण द्यायचं काम त्या नगरसेवकांनी केलेलं आहे आणि त्यांच्या पाठीशी राहणाऱ्या इम्तियाज जलील यांनी पण केलेलं आहे. म्हणून इम्तियाज जलीलला सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि त्या नगरसेवकाला तर ताबडतोब अरेस्ट केलं पाहिजे, ताबडतोब अरेस्ट केलं पाहिजे. ते मुलीला त्या ठिकाणी जे केलं म्हणजे तुम्ही काय करता, आमच्या हिंदू मुली त्या ठिकाणी हिंदू मुलींना त्या ठिकाणी जे अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही हे करत असाल तर मग आमचं छत्रपती संभाजीनगर जे होतं आमच्या काळामध्ये ते आता कुठल्या पद्धतीने चाललं हे मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. म्हणून मला हा जो एक प्रकारचा राग येतो की काय चाललंय, कोणाचं लक्ष नाही का इथे. आणि म्हणून बाकीचे सगळे आता पुढारी म्हणायला लागले ते बरोबर आहे, परंतु आता कुठेतरी सगळ्यांना जागृती निर्माण झाली. म्हणून मी या ठिकाणी सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये या इम्तियाज जलीलवर कारवाई झाली पाहिजे आणि मतीन नावाचा नगरसेवक आहे त्याला तर ताबडतोब अरेस्ट करून त्या ठिकाणी जेलमध्ये पाठवलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आमच्या या संभाजीनगरमध्ये राहून तुम्ही असे धंदे करतात, पण हिंदू मुस्लिम तणाव निर्माण करण्याचा हा एक प्रकारचा मोठा भाग आहे. आणि तेच नाही, आणि हटकून छत्रपती संभाजीनगर म्हणू नका, औरंगाबाद म्हणा, औरंगाबाद लिहा, हे कोणी सांगितलं? छत्रपती संभाजीनगरचं काय तुम्हाला काय वावडं वाटतं का अजून पण? हे आम्ही सहनच नाही करणार. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंनी नाव दिलं होतं 8 मे 1988ला, त्या दिवशीपासून आम्ही संभाजीनगर म्हणतो. आणि म्हणून हे जर असं असेल तर मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करेन आणि त्यांना सांगेल की हे जे MIMचे पेलावळं जे आहेत, ज्यामुळे 28 वर्ष मी या जिल्ह्यामध्ये दंगली बिंगली होऊ दिलं नाही आम्ही, आणि आता त्या ठिकाणी परत सुरुवात झालेली आहे असा प्रकार, तर MIMवर बंदीच टाकली पाहिजे ही स्पष्टपणे माझी मागणी आहे. पालकमंत्री शिरसाट म्हणतात की जलील यांनी कुठेतरी एकंदरीत तिला पाठिंबा दिलेला आहे आणि या सर्वांमागे तेच आहे, त्यामुळे ते खरं बोलतात. ते पालकमंत्री खरंच बोलतात. त्याचं कारण असं आहे की इम्तियाज जलीलनी म्हणजे तो MIMचा नगरसेवक सापडला, त्यांनी पाठिंबा दिला, त्याला संरक्षण दिलं, आणि त्यांचा सगळ्यात मोठा बॉस म्हणजे तो इम्तियाज जलील, हा त्यांना संरक्षण देतो. म्हणजे हे सगळं प्रकार त्या ठिकाणी होऊ लागलं. म्हणजे आमच्या हिंदू मुली बाटवण्याचं काम जर करत असेल तर आम्ही कसं सहन करणार? आम्ही नाही सहन करणार. म्हणून या MIMला, इम्तियाज जलीलला आणि त्याचप्रमाणे त्या मतीनला तर ताबडतोब जेलमध्ये पाठवलं पाहिजे, ताबडतोब त्याची कस्टडी घेतली पाहिजे की त्यांनी अजून कोणाकोणाला काय काय केलेलं, कसं संरक्षण दिलं, काय दिलं. आणि ती जी पोरगी ती आता मुलीला पकडलेलंच आहे, त्या मुलीच्या माध्यमाद्वारे अजून माहिती होईल की काय काय केलं. म्हणजे आमच्या हिंदू मुलींनी कुठे TCS मध्ये जाऊ नये, आमच्या कोणी पण त्या ठिकाणी हे करू नये, असा हा प्रकार चाललेला आहे. हा प्रकार घृणास्पद आहे, म्हणून याच्यावर कारवाई झाली पाहिजे. या सगळ्यांचे बॉस म्हणजे असुद्दीन ओवैसी ते आता उद्या संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत, तर त्यांना कोण? तुमचं काय? ओवैसी नाही, ते ओवेसीचं नाटक असतं. ते ती जागा आल्या म्हणून त्यांच्या डोक्यात हवा गेलेली आहे. पण त्यांनी त्यांचे एक 8-10 तरी नगरसेवक जाणार आहे, कारण ते सगळे खोटे नाटे त्यांनी प्रमाणपत्र दाखल केलेले म्हणून ते जाणार आहे. काही उपयोग नाही ते येऊन त्याचा उपयोग नाही काही. बरं साहेब, मोठ्या प्रमाणात लव जिहादचे प्रकरण जे आहेत हे बऱ्याचशा कॉलेज मोठ्या